ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे। असं असलं तरी पापग्रह म्हणून गणना केली जाते। शनीच्या प्रभावामुळे वाईट परिणामांना सामोरे जावं लागतं, त्यामुळे भल्याभल्यांना घाम फुटतो। ज्योतिषशास्त्रात शनिदेवांच्या स्थितीला खूपच महत्त्व आहे। सर्वात धीम्या गतीने मार्गक्रमण करणारा ग्रह असून ज्या राशीत स्थिर असतो त्या राशीच्या पुढच्या आणि मागच्या राशीला 7.5चा त्रास सहन करावा लागतो। शनिदेवांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 2.5 वर्षांचा कालावधी लागतो। तसेच राशी चक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो। सध्या शनिदेव कुंभ राशीत आहेत आणि कुंभ ही शनीची स्वरास आहे। शनिदेव कुंभ राशीत विराजमान असल्याने मकर, कुंभ आणि मीन राशीला 7.5 सुरू आहे, तर वृश्चिक आणि कर्क राशीला 2.5च्या प्रभावाखाली आहेत। सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेतच, या राशीच्या जातकांना 7.5चा दुसरा टप्पा देखील सुरू आहे। शनिदेवांनी 17 जानेवारी 2023 रोजी या राशीत प्रवेश केला होता आणि आता 7.5चा दुसरा टप्पा त्रासदायक मानला जातो। या कालावधीत जातकाला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागतं। नवग्रहांमध्ये शनी ग्रहाला प्रभावशाली ग्रह मानले जाते। शनीच्या प्रत्येक हालचालीचा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही प्रभाव पडतो। त्यात शनीची 7.5 असल्यास व्यक्तीला अनेक समस्यांना देखील तोंड द्यावे लागते। ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला प्रभावशाली ग्रह मानले जाते। तसेच शनीला न्याय देवता असे संबोधले आहे। शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या कर्माचे फळ चांगले देतात, तर वाईट कर्म करणाऱ्यांना दंड देखील देतात। शनीची आवडती राशी ही कुंभच आहे आणि त्याच राशीवर 7.5चा जास्त प्रभाव असतो। यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तीच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात। आता शनीच्या प्रत्येक हालचालीचा सर्वच राशींवर परिणाम होणार आहे। काही ना हे परिणाम शुभ असतात, तर काही ना यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागतो। शनिदेव हा रावाचा रंक आणि रंकाचा राव करणारा ग्रह म्हणून मानला जातो। शनी हा शिस्तीचा आणि न्यायाचा देव मानला जातो। अशा शनीची राशी 2023 मध्येच कुंभ राशीत बदलली आहे, तर शनी 2024 मध्येही वर्षभर कुंभ राशीत राहणार आहेत। जर काही लोक असा विचार करत असतील की 2024 मध्ये शनीचा राशी बदल होईल, शनी दुसऱ्या राशीत प्रवेश करेल, तर तसं होणार नाही। शनी आता थेट मार्च 2025 मध्ये आपली राशी बदलेल। 2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करेल। शनीचा हा बदल अनेक राशींसाठी चांगले आणि वाईट परिणाम घेऊन येईल। सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनीची 7.5 सुरू आहे। या राशींना 2025 मध्ये शनी 7.5 पासून खूप आराम मिळू शकतो। मकर राशी सध्या 7.5च्या शेवटच्या टप्प्यात आहे। कुंभ राशीच्या 7.5चा मधला टप्पा आहे। मीन राशीसाठी 7.5चा हा पहिला टप्पा आहे। मीन राशीवरील 7.5चा पहिला टप्पा 7 एप्रिल 2030 रोजी संपणार आहे, तर मार्च 2025 पूर्वी शनीची 7.5 असणाऱ्या राशींच्या लोकांसाठी शनी कोणते बदल घेऊन येणार आहेत ते जाणून घेऊया। सध्या कुंभ राशीला शनीची 7.5 चालू आहे। ही 7.5 2024 मध्ये कुंभ राशीला काय फळ देणार आहे ते आज आपण पाहूया। तर कुंभ राशीला शनीच्या 7.5चे दुसरे चरण चालू आहे। या 7.5च्या प्रभावामुळे कुंभ राशीच्या मनावर शनी प्रभाव पाडतील। प्रेम जीवनात तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, कारण तुमच्या मनात शंका निर्माण होऊ शकते। तुमच्या मनाचा गोंधळ उडू शकतो। कुंभ राशीच्या व्यक्ती थोड्या जिद्दी असतात, प्रत्येकाला पाठिंबा देणारे असतात। शनी जुलैमध्ये वक्री होतील, त्यामुळे तुमच्या जीवनात करिअरमध्ये बदल घडून येण्याची शक्यता आहे। तुम्हाला कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो आणि नोकरीत परिवर्तन देखील होईल। पण शनी वक्री होण्याआधी त्यांचा विवाह झाला नसेल तर त्यांचा विवाह घडून येईल। ज्यांचा विवाह जुळत नव्हता त्यांचाही विवाह जुळून येईल। तुम्ही इतरांना मदत करताना स्वतःसोबत काही चुकीचे होऊ नये याची काळजी घ्या। तुम्ही चांगली मेहनत कराल, पण कधी कधी तुम्हाला खूप आळस येईल। कुंभ राशीच्या वैवाहिक जीवनात सगळे काही चांगले असेल, पण संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी छोट्या छोट्या कुरबुरी होऊ शकतात। तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवाल। कुंभ राशीचे हे दुसरे चरण पहिल्या चरणापेक्षा चांगले फळ देणारे असेल, त्यामुळे तुम्हाला शनीच्या 7.5चा या दुसऱ्या चरणाचा थोडा दिलासा मिळेल। कुंभ राशीच्या व्यक्तींनी शनीचे कष्ट कमी होण्यासाठी काही उपाय अवश्य करावेत। शनीची महादशा 7.5 आणि 2.5 या काळात कुंभ राशीच्या लोकांनी या काळात निळ्या रंगाचा रुमाल कायम जवळ ठेवावा।
निळ्या रंगाचं फूल शनिदेवांना प्रिय आहे. यासाठी शनिवारी निळ्या रंगाचं फूल शनिदेवांना अर्पण करावं. शनिवारी तेल अर्पण केल्याने अशुभ प्रभावापासून सुटका होते. तसेच पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून सुटका होते. शनिवारी पिंपळाला जल अर्पण करा. शनीच्या प्रभावापासून दिलासा मिळविण्यासाठी शनिवारी काळे पादत्राणे कपडे दान करावेत. तसेच शनिवारी लोखंड किंवा काळे उडीद डाळ, काळे तीळ किंवा काळे कापड दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनी दशेत हा उपाय केल्याने तुम्ही शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहू शकता. पिंपळाच्या झाडामध्ये शनिदेव वास करतात असे म्हणतात. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवाची विशेष आशीर्वाद प्राप्त होते. यासोबतच शनी स्तोत्राचे पठण केल्याने 7:30मध्ये आराम मिळतो. शनिवारी कोणत्याही शनी मंदिरात जाऊन मोहरीचे तेल, काळे तीळ आणि लोखंडी खिळे मिसळून शनिदेवाला अर्पण केल्यास 7:30च्या प्रभावापासून आराम मिळतो. शनिवारी हनुमानजींची पूजा केल्याने, हनुमान चालिसाचा पाठ केल्याने देखील शनिदेवाच्या प्रभावामुळे शांती मिळते आणि अशुभ परिणाम कमी होतात. शनिवारी नियमितपणे सकाळी पक्ष्यांना धान्य आणि पाणी दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनिवारी मुंग्यांना पीठ आणि साखर दिल्यानेही 7:30चा प्रभाव कमी होतो. शनिवारी सूर्याला जल अर्पण करा आणि चुकीचे किंवा अयोग्य काम टाळा. शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी जेवणात काळे मीठ आणि काळी मिरी अवश्य वापरावी. मंडळी, तुम्ही हे सर्व उपाय शनिदेवावर, परमेश्वरावर दृढ श्रद्धा आणि भक्ती ठेवून केल्यास याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला तुमच्या जीवनात, आयुष्यात लवकरात लवकर दिसून येईल.